झी 24 तास एक पाऊल पुढे. या बाबतीत जे झालं होतं किंवा अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार का घडतात याला एक कारण असू शकत नाही. फसवणूक किंवा अशा प्रकारचं एक्सप्लॉयटेशन किंवा ज्याला आपण म्हणतोय की चोरी ही समाजात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींची चालू असते. कलाकारांबद्दल जेव्हा ती घडते तेव्हा ती जरा जास्त प्रकाशात येते. याच्या मागे कारण एकच मला असं वाटतं असू शकतं की याच्या आधी मला वाटतं कलाकार झालेल्या फसवणुकीबद्दल बोलत नाहीत. तो इन्सिक्युअर फील करतो. नवीन कलाकार असतो तो घाबरतो की नको आपल्याला इंडस्ट्रीत राहायचं आहे, मग पाण्यात राहून माशाची वैर कशाला घ्या, असे काही प्रकार असतील. किंवा या मुळे जे फसवणूक करतात त्यांचं धाडस वाढत गेलं असेल. मी म्हातारे मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतं म्हणतात तसं हे लोक सोकावत गेले आणि त्यांना असं वाटत गेले की हे कलाकार काही बोलत नाहीत. एकतर यांची युनिटी नाही, कुठलीही एक संघटना नाही की जी यांच्याबद्दल आवाज उठवेल किंवा काहीतरी ठोस काहीतरी करेल म्हणून असेल. पण मुळात याच्या मागे जर का कारण बघितलं तर ही वृत्ती आहे की एखादी गोष्ट आपल्या मनाला कळतंय की आपण ही चुकीची करतोय आणि तरीसुद्धा ती करायची आणि राजरोसपणे वावरायचं आणि ज्याच्यावर जाब विचारल्यावर त्याला बेदरकारपणे उत्तर न देता तसंच करत राहायचं. ही वृत्ती मला वाटतं जास्त घातक आहे आणि त्या वृत्तीच्या विरुद्ध मी लढलो आणि माझा पहिलेपासून तोच उद्देश होता की मला त्याच्याबद्दल पैसा नको, मला प्रसिद्धी नको, मला ज्यांनी कोणी हे केलंय त्यांनी मला त्याच्याबद्दल माफी मागावी आणि त्याला कुठेतरी चाप बसावा की याच्या पुढे मला करताना 10 वेळा विचार करावा लागेल किंवा मी करणारच नाही. बिलकुल. ही चर्चा आपण पुढे नेऊया. आपल्याबरोबर चित्रपट महामंडळाचे संचालक आणि अभिनेते विजय पाटकर आहेत. विजयजी, तुम्ही अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. अलीकडच्या काळामध्येच असे प्रकार वाढायला लागलेत, या अपप्रवृत्ती वाढायला लागल्यात का पूर्वी सुद्धा त्या होत्या, त्यांचं प्रमाण फक्त वाढतंय? पूर्वी होतं फारसं असेलही, कारण एक तर चित्रपट संख्या फार कमी होती, तर तो अवेअरनेस नव्हता बेसिकली आणि एवढी सिस्टीम एवढी नव्हती. फार इनोसंटली सगळे सिनेमा करायचे, थोड्या फार गोष्टी झाल्या तरी त्या इतके सगळे मित्र होते ना त्या गोष्टी खपून जायच्या. पण आता बेसिकली संख्या वाढली आहे, बजेट्स वाढले आहेत, आज कॉर्पोरेट संस्था आलेल्या आहेत. आज महेश मांजरेकर, महेश कोठारे, सचिन बेगावकर, केदार शिंदे, राजीव पाटील, मी स्वतः असे बरेच अवेअर असलेले प्रोड्युसर डिरेक्टर आहेत की या गोष्टी व्हायला पाहिजेत, अशा गोष्टी आहेत. पण काही लोक जे आलेले आहेत की ज्यांना गमभनं सुद्धा माहिती नाहीत, त्या लोकांच्या बाबतीत असं होतं. म्हणजे आता नाव घेऊन सांगायचं झालं तर महेश मांजरेकरच्या सिनेमात फक्त लढमणामध्ये भरतचं डबिंग जितू जोशीने केलं होतं. पण ते सगळं सांगितलं होतं महेशने, भरतला सांगितलं, भरत अडकला होता, तर जितू जोशीने त्याचं डबिंग करून सिनेमा केलाच की. नाही, हे खेळ आता लोकांना माहिती नसतात किंवा ह्या तांत्रिक गोष्टी आहेत. मात्र फसवणुकीचा जो मुद्दा आहे, जो अपप्रवृत्तींचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये आता चित्रपट महामंडळ आहे, त्याचबरोबर राजकीय पक्ष सुद्धा आता ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोघांचेही चित्रपट सेना आहेत. असं असताना सुद्धा कलाकारांची फसवणूक कशामुळे होते, याला कलाकार किती जबाबदार आहेत आणि हे सगळे घटक किती जबाबदार आहेत? बेसिकली सांगायचं झालं तर महामंडळाकडे ही कंप्लेंट आलेलीच नाही. अच्छा, म्हणजे भरतने ही कंप्लेंट केली नाही किंवा कोणी अशी झाली असेल ती कंप्लेंट आलेलीच नाही. ती बेसिक कंप्लेंट यायला पाहिजे ना, तर भांडू शकतो आम्ही. अगदी. हां, तर असे बरेच नट आहेत, म्हणजे अगदी ते काही अर्धे मेंबर सुद्धा नाही आहेत महामंडळाचे. बरेच म्हणजे ज्यांना आता 20-25 वर्ष इंडस्ट्रीत झाली आहेत ते मेंबर सुद्धा नाही आहेत महामंडळाचे. अच्छा, ठीक आहे. पण जरी मेंबर नसतील तरी आम्ही म्हणतो की ठीक आहे, पण आमचं मराठी जे कलाकार आहेत त्यांच्याशी त्यांच्या बाजूने भांडणं हे आमचं कर्तव्य आहे. टेक्निशियनच्या बाजूने भांडणं आमचं कर्तव्य आहे. तर तुम्ही आमच्याकडे या. आणि बेसिकली काय होतं की आता एनओसी जी घेतली जाते, बेसिक एनओसी कित्येक निर्माते आमच्याकडून घेत नाहीत. असे परस्पर बाहेरच्या संस्थाकडनं एनओसी घेतात आणि सेन्सॉर करतात चित्रपट. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कोण करणार? अगदी. बाहेरच्या संस्थांकडून घेतात म्हणजे काय, महामंडळाकडून एनओसी घेणं बंधनकारक असताना हो बाहेरून ती मिळवली जाते, हो, पण ती महामंडळाचीच असते. नाही, महामंडळाची नसते ती एएमपीटी नावाची संस्था आहे. अच्छा, जे बाहेरच्या त्याच्याकडून ते अगदी म्हणजे पैसे घेऊन वगैरे ते सेन्सर सर्टिफिकेट घेतात आणि पिक्चर रिलीज करतात. त्यामुळे मग ह्याचा वादी कोण? मग एएमपीटी घेणार आहे का? ती जबाबदारी घेणार आहे का? ती जबाबदारी महामंडळ घेते. बिलकुल. पण ह्याची काय कारण असावीत? म्हणजे महामंडळाकडून जर घेणं ऑथेंटिक आहे, जर बंधनकारक आहे आणि त्याची तशी सुरक्षा सुद्धा तुम्हाला मिळते, तसं तुम्हाला त्याचं पाठबळ महामंडळाचं मिळू शकतं, असं असताना
दुसऱ्या यंत्रणेची एनओसी घ्यायची आणि आपला चित्रपट रिलीज करायचा, याच्या मागे काय कारण आहे? कमी पैसा लागतो हे कारण आहे की इतर काही कारण आहे? निर्मात्यांना पळायचं आहे. निर्मात्यांना हे अशा टेक्निशियनचे पैसे लुबाडायचे आहेत, कलाकारांचे पैसे द्यायचे नाही आहेत, मग पळायचं. बेसिकली आम्ही यायच्या अगोदर म्हणजे मी राजकारणासारखं बोलत नाही, आम्ही आल्यावर हे केलं नाही, आम्ही केलं ते केलं. पुढची लोक जी येतील ती चांगलं काम करणार आहेत, सगळीच कामं चांगली करणार आहेत. तर बेसिकली म्हणायचे आम्ही बाहेरच्या यंत्रणांमध्ये तेवढ्या लिगॅलिटीज न तपासता थेट एनओसी मिळून जाते आणि त्याचा मार्ग पडलीच आहे ना. मराठी कलाकार, मराठी तंत्रज्ञांची पडलीच नाही त्यांना काही. आता आमच्याही 2 वर्षा अगोदर एनओसी मिळायची, एनओसी घेतली जायची. कोणाची? फक्त प्रोडक्शन मॅनेजरची घेतली जायची. अच्छा. आता मी जे निर्माता असेल तर प्रोडक्शन मॅनेजरला मी मॅनेज करू शकतो. बिलकुल. पण त्याला दिले किती पेमेंट, किती 1 लाख रुपये, मी 1.25 लाख तुला देतो, पण एनओसी दे, संपलं. पण आता आम्ही काय करतो? तंत्रज्ञ, मेकअपमन, स्पॉट बॉईज जे आमचे मेंबर आहेत प्रत्येकाची आम्हाला लागते एनओसी. म्हणजे आम्हाला कळू शकते की कोणाचे पैसे मिळाले नाही आहेत. बिलकुल. हे आमच्या अध्यक्षांनी केलेलं आहे, प्रसाद सुर्वेंनीही केलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.